कथाकथन या कार्यक्रमाचे अध्यक्ष आयुष्यमान जी कांबळे सर, ज्येष्ठ कथाकार यांचा सत्कार संयोजन समितीचे अध्यक्ष आयुष्यमान राजेंद्रजी कांबळे यांना मी अशी विनंती करतो की आपण सरांचा सत्कार करावा. आयुष्यमान जी कांबळे सर, ज्येष्ठ कथाकार यांचा सत्कार आयुष्यमान राजेंद्रजी कांबळे यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सरांचा सत्कार करावा. यानंतर केवी सर्वदे सरांचा सत्कार करण्यासाठी मी घाडगे सरांना अशी विनंती करतो की केवी सर्वदे सरांचा आपण सत्कार करावा. केवी सर्वदे सरांचा सत्कार आयुष्यमान घाडगे सर करत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये काही मान्यवरांचे सत्कार राहिलेले आहेत, तरी आयुष्यमान ND सोनकांबळे साहेब ज्यांनी दलित पॅंथरच्या काळापासून संघटनेमध्ये खूप सक्रिय असं योगदान दिलेलं आहे, संपूर्ण जीवन त्यांनी चळवळीसाठी वाहून घेतलेला असे ND सोनकांबळे सरांचा सत्कार करण्यासाठी मी आयुष्यमान राजेंद्रजी कांबळे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी आयुष्यमान ND सोनकांबळे साहेबांचा शाल आणि सवलती चिन्ह देऊन सत्कार करावा. यानंतर आयुष्यमान संजय घाडगे सर यांचा सत्कार दैनिक अर्थसत्ताचे संपादक आयुष्यमान, अर्थसत्ता न्यूजचे संपादक राजेंद्रजी कांबळे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी आयुष्यमान संजय घाडगे सरांचा सत्कार करावा. ज्यांनी संपूर्ण आयुष्यभर साहित्य क्षेत्रामध्ये वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवलेला आहे, ज्यांनी चळवळीमध्ये सामाजिक चळवळीमध्ये खूप मोठं योगदान दिलेलं असं आयुष्यमान संजयजी घाडगे सरांचा सत्कार आयुष्यमान राजेंद्रजी कांबळे सर हे करतील. यानंतर आयुष्यमान राजेंद्र बनसोडे साहेब यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारण्यासाठी विचारमंचावरती यायचं आहे. आणखी कोणी सत्काराचं राहिलं असेल तर कृपया नाव सुचवावं, कारण काही कारणास्तव कुणी बाहेर गेले असतील तर कृपया आपलं नाव इथे येऊन सांगावं. यानंतर आयुष्यमान राजेंद्र बनसोडे साहेब यांचा सत्कार आयुष्यमान राजेंद्र कांबळे साहेब करतील. मी राजेंद्र कांबळे सरांना अशी विनंती करतो की त्यांनी बनसोडे साहेबांचा सत्कार करावा.
तसं या ठिकाणी जे बौद्ध विहार आहे त्यामध्ये बनसोडे साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. आयुष्यमान राजेंद्र बनसोडे साहेबांचा सत्कार आयुष्यमान राजेंद्र कांबळे साहेब हे करतील. सांगा थोडं कांबळे सर तुम्ही सांगा चालू करा म्हणून सांगा थोडक्यामध्ये कथाकथनाला सुरुवात करा म्हणून सांगा. करा आता तुमच्या हातामध्ये असतो. आता तुम्ही माहिती घ्या आणि चालू करा. आता तुमच्या हातामध्ये आहे. आताच राहू दे माहिती आता. कोण? या ठिकाणी लागलीच कथाकथनाला सुरुवात होईल. मी प्रथमतः कळंबून आलेले आमचे आदर्शवत ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असे कथाकार के.व्ही. सरवदे सरांना मी विनंती करतो की त्यांच्या मधुर वाणीतून आम्हा सर्वांना मंत्रमुग्ध करावं असं मी त्यांना विनंती करतो. सन्माननीय के.व्ही. सरवदे सर, कळंब. अरे काय बघता एकमेकाच्या पोटाकडे. चला आपल्या राज्याचे आपण विधी टाकू. शरीराला पसंत पडलं आणि त्यांच्याची विधी पूर्ण केली. विकून मग एक एक टाकता झाला निघून गेली. मात्र परत पुरलेल्या जागी राजाची राणी किंग मनाने बोलत होती आणि स्वतःची पुटपुटत होती. ते गेले तर गेले, जाऊ दे. मी आता माझ्या बाळाला जन्म देणार, त्यांना वाढवणार, त्यांना लहानाचं मोठं करणार आणि माझ्या राजासारखं त्यांना योद्धा बनवणार, महायोद्धा बनवणार आणि सगळ्या वनराईला आणि याला आश्रयदाता म्हणून त्याला मदत करणार. तर अशा प्रकारे विचार चालू असतानाच तिला दत्तकाळाच्या मधुर आठवणी आठवू लागल्या. नवऱ्याच्या देखत आपण या जगनामध्ये उंदडत होतो, भुसभुशीत जेवण खात होतो. त्याचबरोबर या ठिकाणच्या तळ्यामधलं शुद्ध पाणी प्राशन करत होतो. जुना आपण राजाच्या महालासारखं चंद्राच्या सूर्याच्या साक्षीने राहत होतो. माझ्यासाठी आणि या समाजासाठी माझ्या बांधवासाठी त्यांनी फार मोठा त्याग केलेला आहे. त्याला मान दिलेला आहे. त्यांनी मान स्वीकारलेला आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता त्यांच्यासाठी झटलेला आहे. आणि म्हणून माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी प्राणाची पुरवणी केलेली आहे. असे व्याकुळ होऊन ती बोलत होती. तिने पोटाचं बाळ असं आवडलं आणि शून्य नजरेने त्याच्याकडे पाहू लागली. तुझ्याकडे पाहू लागली. अरे काय झालं, परत फिरल्यानंतर त्याला ही राजाची राणी दिसली आणि ती जिवंत असलेली दिसली. अरे अरे ही पहिला तर आपण वेगळं समजत होतो. हे जिवंत आहे, जिवंत दिसते आहे. आणि खरंच ते हो मलाही तसंच वाटलं की मेलेली आहे म्हणून आपण पण निघालो. पण आता ही जिवंत आहे. असं करूया, आपण तिच्या होती गराडा घालूया आणि हिला राजाच्या बरोबरच राजाच्या कडे तिला पाठवून देऊया. ती म्हणाली, अहो माझ्यावर दया करा. मी आता गरोदर आहे. माझे दिवस भरत आलेले आहेत आणि म्हणून मी तिच्या पाया पडते, विनंती करते, मला एक मारू नका. सगळे लोक हसू लागले आणि त्याला म्हणाली, अरे कुणाला वाचवा? का वाचवा? वाचवा कशासाठी? व्यवस्थेच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्याला जिवंत कशाला ठेवायचं? विद्रोह करणाऱ्याला व्यवस्थेच्या विरुद्ध विद्रोह करणाऱ्याला जिवंत कसं काय ठेवायचं? त्याचा समूळ नाश केला पाहिजे
त्याचं बी सुद्धा ठेवायला नको आहे. असं ते म्हणाल्यानंतर ती म्हणाली, वाचवा मला, मी पाया पडते तुमच्या, वाचवा, माझ्या बाळाकडे पहा, माझ्याकडे पहा आणि मला वाचवा. असं करून ती सगळ्यांना विनंती करीत होती, पण कोणी ऐकत नव्हतं. त्याच्यातला प्रमुख पुढे आला, पुढे धारदार चाकू घेऊन आला आणि तिच्या समोर आला. समोर आल्यानंतर त्याला ती म्हणाली, भाऊ रे, मला वाचव रे, माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी वाचव. हा हे काही ज्ञान मला तुम्ही शिकवू नका. माझा शत्रू, आमचा शत्रू तो, आमचा शत्रू तो शत्रू, आणि शत्रूच्या पोटातील शत्रू आमचा शत्रू. असं म्हणून त्याने काय केलं, त्या हरणीच्या पोटामध्ये नदीमध्ये तुला बसला. खूपच त्यावरती आई म्हणून करली आणि खाली रोळली, रक्तामध्ये ती नाली. त्यानंतर तो पुढे सरकावला. तो नरधाम एवढ्यावर थांबला नाही, तर तो पुढे सरसावला आणि त्याला पोट छातीपासून ते आसपास त्यांनी टाकून टाकले. त्यानंतर तो पुढे सरसावला आणि कर कर टाकून त्याच्यातला गर्भ बाजूला काढला. आता मी या राजाच्या जीवनभर शत्रू असणाऱ्याचा गोड केला, त्याचा वंश बुडवला. असं म्हणून तो खदला हसू लागला. त्याच्या मनामध्ये उन्माद चढला आणि माझा हेतू सफल झाला. मी तत्पराच्या राजाचा नायनाट केला. त्याचा क्रोध अनावर झालेला होता. त्याने हाती घेतलेलं ते बाळ हातात घेतलं आणि दूरवर फेकून दिलं. बाळ लांब जाऊन वळवळ केलं आणि गतप्राण झालं. ज्याचा क्रोध शमला, त्या कुंताची क्रोध शमला आणि तो तृप्त झाला आणि तो तृप्त झाला आणि तो तृप्त झाला. धन्यवाद. धन्यवाद सरजी. तुमच्या वाणीमधून अख्खं सभागृह जे एवढं शांत चित्तानं ऐकत होतं, कुणीसुद्धा आवाजसुद्धा केला नाही, त्यासाठी मी राजेंद्रजी कांबळे सरांसाठी मी सांगू इच्छितो की एक समुद्र होता आणि कॅप्टन कसा असावा त्यासाठी मी तुमच्यासाठी थोडंसं व्यक्त करू इच्छितो, सभागृहाला सांगू इच्छितो. समुद्रामध्ये जहाज जात होती, जहाज खचाखच भरलेला होता आणि त्या जहाजाचे जे कॅप्टन होते, कॅप्टन जहाजाचे, त्या जहाजाच्या कॅप्टनची जी मुलगी होती, मुलगी त्या जहाजामध्ये होती. असल्यानंतर एवढं सैरावैरा वारं इतकं सुटलं, इतकं जोराचं वारं सुटलं की जहाज आता बुडतो की काय असं वाटायला लागलं. सगळेजण जीव मुठी धरून बसले. जसं यांनी सांगत असताना कसं आपण, म्हणजे मला तर वाटत होतं डुकले गुणिले डुकले झोपीचा वर्ग आहे काय की असं वाटत होतं. एवढं शांत सभागृह झाला होता. मग ती मुलगी एवढं सगळं असताना चॉकलेट, अगदी आनंदाने चॉकलेट खात होती, इकडे तिकडे हे करत होती. सगळ्यांनी जीव मुठीत धरलेला होता. तर एखाद्या तिथलाच एक ज्येष्ठ माणूस त्या मुलीला विचारला, अगं बाई एवढं काही आपल्यावरती संकट ओढवलेलं आहे आणि तू अगदी आनंदात चॉकलेट खातेस. तिने एका शब्दात उत्तर दिलं, राजेंद्र तुमच्यासाठी असेल की हे जहाज किती संकट आले. आज दुसरं स्नेह संमेलन घेताय तुम्ही बौद्ध, इतक्या अडचणीमधून आम्ही तुम्हाला जवळ ओळखतोय. हे माझे क्लासमेट आहेत, लहानपणापासून आम्ही एकत्रित आहोत. किती अडचणीला तोंड करत तुम्ही इथेपर्यंत आलात आणि कॅप्टन झालात, अभिमान आहे तुमचा. यांच्यासाठी टाळ झाला पाहिजे, सभागृहाची विनंती आहे. आणि मग त्या मुलीने उत्तर दिलं, हे जे नावाडी आहेत, हे जे जहाज चालवतात ते माझे वडील आहेत आणि मला त्यांच्यावर पुरेपूर आत्मविश्वास आहे की जहाज किती संकट आले तर ते कडेला नेतील. येणाऱ्या काळामध्ये असेच उत्तर तुमची प्रगती हो, असे आम्हाला कॅप्टन लाभले, त्यांच्यासाठी तुमचं धन्यवाद देतो. आणि यानंतर दुसरे कथाकार माझे पितृत्व, ज्या सर्वांचे आभार आम्ही त्यांना विनंती करतोय, त्यांनी पण त्यांच्या वाणीमधून एक कथा व्यक्त करावी. मुख्याध्यापक आपल्या ऑफिसमध्ये खुर्ची घेऊन बसले. खुर्चीत बसले आणि बसल्याबरोबर
हेडमास्टरांची नजर मुख्य रस्त्याकडे गेली. मुख्य रस्त्याकडं नजर गेल्याबरोबर त्यांचं काळीज फडफडायला लागलं. आता काय होणार, आता कसं होणार? कारण गावचे राजे म्हणजे बाजीराव पाटील ते मुख्य रस्त्याने येत होते. बाजीराव पाटील म्हणजे गावचे राजे. त्यांना विचारल्याशिवाय गावची माती आणि गावाचं लगीन सुद्धा व्हायचं नाही. असा दरारा असलेला पाटील जर बाजीराव पाटील गावात फिरायला निघाले, जंगलातला राजा सिंह जंगलात फेरफटका मारायला निघावा आणि सर्व प्राणी चुपचाप दडून बसावेत, तसे बाजीराव पाटील गावातून निघाल्याबरोबर सगळी माणसं, लहान मुलं, बायका, पोरं आपापली दारं आणि खिडक्या लावून गप्प बसायची. त्यात कुणी लहान मुलं रडायला लागलं तर त्याची आई म्हणायची, हे गप्प बस, पाटील आलं बघ. असं म्हणल्याबरोबर ते लहान मूल सुद्धा गप्प बसायचे. बाजीराव पाटलाचा पोशाख, डोक्याला मुंडासं, डोळ्यावर ऐनक, पांढऱ्या शुभ्र मिशा, अंगात बाराबंडी, धोतर आणि पायामध्ये कुरुमचा जोडा. ते चालले कुर्र 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 वाजायचा. मग बाजीराव पाटील ऑफिसमध्ये येतात न येतात तोच ऑफिसमध्ये पाऊल टाकतात. बाजीराव पाटील काय म्हणाले, काय मास्तर मला यावं लागलं काय? या की पाटील साहेब बसा, तुमची आम्ही काय सेवा करायची, बसा की पाटील साहेब. अरे बसा काय म्हणता, माझ्या नातीचं नाव घ्या की टिपून. होय पाटील साहेब बसा बसा बसा, अगोदर बसा. बसल्यानंतर त्यांनी आपल्या बाराबंडीतल्या खिशातला कागद काढला आणि हेडमास्टरच्या हातात दिला. हेडमास्टर ती कागद बघितला आणि ते पाटलाला म्हणाले, पाटील पाटील हा कागद चालत नाही. अरे इच्छा अरकच काय चालत नाही? अरे आम्ही दिनूदेवाकडून पूजा अर्चा करतो, त्याच्या पाया पडतो, पैसे देतो, नाव नावरच बघतो आणि लग्नाचं सुद्धा मुहूर्त बघतो आणि त्याची जन्मपत्रिका चालत नाही, मग कोणाच चालते? पाटील साहेब सरपंचाची ग्रामपंचायतीची कागद पाहिजे आम्हाला. अरे सरपंच मोठा का दिनूदेव मोठा? काय नाही मास्तर, माझ्या नातीचं नाव उद्या हाजीर आलंच पाहिजे, नाहीतर तगड्याला ठेवायचं नाही. असा दोन देऊन बाजीराव पाटील निघून गेले. हेडमास्टर आपल्या खुर्चीत बसले, दोन्ही हातामध्ये असं कोपर टेबलवर ठेवून ते विचारच्या भोवऱ्यात सापडले होते. ते टेबल असा गरगर 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 फिरत होता, त्याची छाती धडधड धडधड करत होती. झेंडू फुटला, घाम आला, स्वतःने घाम पुसला. काय करा आता, कसं करा? उद्या पाटील येणार आणि माझं टंगडं धड नाही ठेवणार, आता कसं करा? तेवढ्या ती गुरुजी आली, तंबाखूचा तोबरा होता तोंडात, खिडकीतून चूळ मारली आणि मला, गुरुजी काय झालं? त्यांनी सगळा वृत्तांत त्यांना सांगितला. अहो एवढं काय विचार करायची गरज आहे? धाकटा पाटील आहेच की, धाकट्या पण रावसाहेब पाटलाला बोलून घेऊ आणि त्यांना जन्मतारखेला दाखला आणून द्यायला सांगू. असं म्हटल्याबरोबर हेडमास्तरनी सुटकेचा सुस्कारा सोडला आणि शांत बसले. शाळा सुटली. गुरुजी घरी गेले, जेवण केलं आणि ते पलंगावर झोपले. झोपल्यानंतर एक अंगावर एक पातळ उपारणं घेतलं होतं, पायापासून ते डोक्यापर्यंत. मग ते झोपीत बडबडायचे, आता कसं करावं, आता काय करावं, आता काय करू? मग त्या बडबडण्यामुळं आणि त्या श्वासामुळं ते उपारणं लपक 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 असं करत होतं. त्यांची बायको जवळ होती, ती ताड करून उठली आणि म्हणाली, माझ्या धन्याला काय झालं, आता काय करावं, आता कसं करावं? मग त्यांनी ओ आव 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 उठा की, आव उठा की. गुरुजी ताड करून उठले आणि बायकोला बघून ते भानावर आले आणि म्हणाले, काय झालं? अहो तुम्ही झोपेत काय बडबडता, आता काय करावं, आता कसं करावं, असं काय? त्यांनी सगळा वृत्तांत बायकोला सांगितलं. ती वृत्तांत ऐकल्याबरोबर मास्तरने छाती बुडून रडायला सुरुवात केली. आता कसं करावं ग माय, आता उद्या पाटील येणार ग माय, माझ्या नवऱ्याचं
तगडं तोडणार ग माय, आता कशी करू गय. ह्या गर्द्यानं सगळे शेजारी पाजारी जागे झाले आणि असा गैरसमज झाला, उठा 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 उठा. आणि गुरुजीच्या घरी चोर आले. सगळा गाव काट्या कुराड्या घेऊन सगळा गाव त्या गुरुजीच्या घराला येडा घातला. आणि एक बुजुर्ग माणूस रस्ता काढत काढत मध्ये गेला आणि बाईंना विचारलं, काय रडू लागला तुम्ही. मग त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. अहो एवढं घाबरायचं नाही, एवढं रडू नका, धाकट्या पाटलाला बोलू आपण आणि मी उद्याला धाकट्या पाटलाला सांगू ती दाखला आणायला होतो असं म्हटलं. सगळ्याला सांगितलं, हे जावा रे, काही घडलं नाही. सगळा गाव पुन्हा आपापल्या घरी गेला, शांत झोपला. दुसरा दिवस उजाडला. गुरुजी आपल्या खुर्चीत बसली आणि मग धाकटे पाटील रावसाहेब पाटील ऑफिसमध्ये आले आणि म्हणाले, गुरुजी कालचा काही प्रसंग झालेला माफ करा बरं का. आणि आमच्या वडिलांना ते पूर्वीच्या विचाराचे आहेत आणि त्यांना काही कळलं नाही. आणि हे बघा, हे ग्रामपंचायत दाखला. सगळी कामं बाजूला सोडून हेडमास्टरनी त्या पोरीचं नाव दाखल करून घेतलं. तिचं नाव होतं राधा. राधाचं नाव दाखल केलं. पहिली सगळे शिक्षक पाटलाची नात आहे म्हणून लक्ष देऊ लागले. पाटलानं दम दिला होता, माझ्या नातीला काही सुद्धा व्हायला भाग नाही, तळहातातल्या फोडाप्रमाणे मी सांभाळला या. हे सगळे शब्द त्याच्यात डोक्यात घुमू लागले. आणि त्याच वर्गामध्ये पहिलीमध्ये दुसरी एक मुलगी दाखल झाली. तिचं नाव होतं रूपा. ती रूपवान होती, गुणवान होती. पहिलीत आल्यामुळे दोघींची गट्टी झाली. अशी गट्टी झाली की दोघी एकमेकीला सोडून राहतच नव्हत्या. लघवी आली एकीला की तिला लगेच लघवीला विचारायचं. एक रूपा जर पुढे आली तर ती अर्ध्या रसात बसायची राधाची वाट बघत. राधा आली तर रूपाची वाट बसायची. ते पहिली दुसरी चौथीत गेल्या आणि चौथीत गेल्यावर गुरुजींनी तिला स्कॉरच्या परीक्षेला दोघीलाही बसवलं. त्या दोघी उत्तीर्ण झाल्या. सगळ्या गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार ठेवला, गुरुचा सत्कार ठेवला. हा म्हणता 5वी 6वी आणि 7वीत गेल्या. इंटरव्हल झालं. त्या शाळेच्या बाजूला एक भलं मोठं जांभळीचं झाड होतं. त्या झाडाखाली दोघीच बसल्या होत्या. पाटलाच्या वाड्यातला एक चिम्या कोळी नौकर तो शेतातून गवताचा मोठा भारा डोक्यावर घेऊन येत होता. त्याने तिकडं बघितलं त्या झाडाकडं आणि झाडाकडं बघितल्याबरोबर त्यानं डोक्यावरचा भारा खाली टाकला आणि दुधाट पाटलाच्या वाड्यात. पाटलाच्या वाड्यात असा पाऊल टाकतो तो चिलमीचं उद्घाटन. ते बाजीराव पाटील चिलीम बहादुराच्या गोळक्यात बसले होते. त्याने चिलमीचं उद्घाटन केलं, दुसऱ्याच्या चिलीम दिली. त्यानं झुरका मारला, जाळच केला. सगळा गाज्याचा सुगंध सगळ्या ढाळत पसरत होता. आणि लगेच चिम्या कोळी तो बाजूला उभा टाकला. असा उभा टाकल्याबरोबर पाटलाची नजर चिम्या कोळ्याकडे गेली. चिम्या असा का उभा, बस की खाली आणि मार एक झुरका. नाही पाटील साहेब, नाही पाटील साहेब, तुम्हाला एक काहीतरी सांगायचं आहे. अरे सांग की मग. पाटील लई विपरीत घडलं. अरे विपरीत काय घडलं सांग ना. आपल्या धाकट्या पाटणीनं म्हणजे रूपानं त्या महाराच्या राजाची भाकर खाल्ली. असं आहे का. तळपायची आग मस्तकाला गेली आणि म्हणाले, चिम्या आत्ताच्या आत्ता जा आणि त्या कार्तीला घेऊन ये. चिम्या कोळी झाट शाळेकडे गेला आणि बाजीराव पाटील सगळ्याकडं नजर टाकून म्हणाले, गण्या बाप्या तयार राहा. त्या मास्तरला हात दाखवलंच पाहिजे, त्याचं टंगडं मोडलंच पाहिजे. हे सगळे एकमेकाच्या तोंडाकडे बघू लागले. कोणाची बाजीराव पाटलाला बोलण्याची किंवा त्याला प्रश्न विचारण्याची कोणाची हिंमत होईल नाही. एवढ्यामध्ये चिम्या कोळी रूपाला घेऊन इथं आला. ध्यानात आल्याबरोबर पाटील ताडकन उठले आणि म्हणाले, कार्तिक माझ्या खानदानीने आणि माझ्या पूर्ण खानदानी सोबत नाही अशी तू गोष्ट केली. त्या महाराच्या पुरीची भाकर खाल्लीस. ताडकन कासरात मारल्यावर ती चिमुरडी पोरगी जोत्यावर पडली. तिला खोक पडली, रक्त भळवळा वाहू लागले. तिच्या अंगावर सगळं रक्त आलं आणि ती खाली पडली. आणि पाटील पटकन खाली बसली. नाक रक्ताच्या थोरात बघून त्यांची नशा बर्फ जसा उन्हाने वितळावा तशी त्यांचा रागाचा पारा उतरला आणि पटकन खाली बसून आपल्या नातीला मांडीवर घेतलं आणि टारकन धोतर फाडलं आणि तिला पट्टी बांधली आणि म्हणालं, काय करू र, कसं करू र, माझ्या नातीला काय विपरीत झालं र माझ्या हातात, मी काय करू र, मी काय करू र.
एक म्हातारा जवळ गेला आणि म्हणाला, पाटील घाबरू नका, घाबरू नका, आपण तालुक्यात दवाखान्यात घेऊन जाऊ. तो सल्ला पटला. बैलगाडी झोपली. रूपा, आजोबा, आई हे सगळे तालुक्यात दवाखाना आले. दवाखान्यामध्ये डॉक्टर दाखल करून घेतलं. प्रयत्नाची पराकाष्ठा करू लागले. ती काही शुद्धीवर येईना. काय करावं काही करेना. पाटलाच्या घरच्या सगळ्यांचे तोंडचे पाणी पळाले होते. काय करावं काही कळेना. डॉक्टरनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि थोडी शुद्धीवर आली. ती काय म्हणायची, राधा राधा राधा. अरे हे काय भानगड आहे, डॉक्टरलाही कळेना. डॉक्टरनी पुन्हा पाटलाला बाजूला बोलवलं आणि सांगितलं, पाटील पाटील ती राधा कोण आहे हो? हे त्या कार्तीचं नाव काढू नकोस माझ्यासमोर. अहो पण ती आहेच आहे कोणाची? अहो ती महाराची कार्ती आहे. अहो आम्हाला काय करायचं आहे? मार मान ढोर ताबा साडी माळी ब्राह्मण कोळी आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. जर तुम्हाला तुमची नात पाहिजे असेल त्या राधाला इथं आणलं पाहिजे. दागदर किती पैसे घ्या पण माझ्या नातीला वाचवा. त्या कार्टीला आणायला सांगू नका. डॉक्टर म्हणाले, तुमच्या नातीची स्मरणशक्ती नष्ट झालेली आहे. त्या राधाला इथं आणल्याशिवाय तुमची नात बरी होणार नाही आणि तिला आणणे हाच उपचार होऊ शकतो. एवढा मोठा बलाढ्य पाटील नाईलाज झाला. तो गावाकडे आला. गावाकडे आले म्हणल्याबरोबर सगळे गावकरी त्या पाटलाच्या मागं. आता काय करते की पाटील, आता काय करते? शांत पावलं टाकत ते महारवाड्याकडे गेले. राधेची आई आणि वडील त्या दारात उभं राहिले होते. घाबरून गेले होते. आता काय करावं, आता पाटील आहे काय करणार ते काय नाही. काही म्हणाले आता राधेचं घर पेटवतात आणि राधेला मध्ये टाकतात. ती पाटील जवळ आल्याबरोबर ते हात जोडून म्हणाले, राधेचे आई वडील आमच्या लेकरानं काही सुधी केलं नाही पाटील साहेब, काहीच. मी काही केलं याच्यासाठी आलो नाही. मी तुमच्या राधाला घेऊन जायला आलो. पाटील नका हो, लेकरू नका हो नेऊ आमचं, तुम्ही पण माझ्याबरोबर चला. असं म्हणून पाटलांनी आई वडिलांनी राधाला दवाखान्यात आणलं. डॉक्टर प्रयत्न करत होते. ती शुद्धीवर आली की राधा म्हणायची. इथं कॉटच्या बाजूला उभं टाकली राधा आणि कसे तरी रूपाने डोळे उघडले आणि बघितल्याबरोबर ताडकन उठली आणि आपल्या बालमैत्रीला मिठी मारून काय म्हणते, राधा राधा तू कुठे गेली होतीस ग? इतके वेळ मी कुठे गेली होतीस ग? हे सगळं पाहून पाटलाचे डोळे पाणावले, डॉक्टरचे डोळे पाणावले. पाटील घाईवरून म्हणाले, डॉक्टर मला एक नात होती, आज 2 नाती दिल्या, 2 नाती. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी रूपा राधा या कवितेच्या माध्यमातून इतकं सुंदर तुम्ही व्यक्त केलात, सादरीकरण केलात, हे खरंच सर्व सभागृह शांत चित्ताने ऐकून घेत होतं. तर राधा आणि रूपा या कथेनुसार, कथेवरून मी सांगू इच्छितो की मैत्री कशी असावी. जर आपण कुठेही लग्नाला जातो, लग्नामध्ये जातो हे कशासाठी जातो? लग्न लावायला जातो, पण जेवण केल्याशिवाय येत नाही. तर मी म्हणतो, जर समजा लग्नामध्ये आपली जर समजा पंगत चुकली तर एक टायमाचं जेवण चुकते, पण जर संगत चुकली तर आयुष्याची बर्बादी होते. ही बोध घेण्यासारखी कविता आहे. म्हणून मी म्हणतो की सूर म्हणतात साथ द्या, दिवा म्हणतो वात द्या. सर्वांना मी विनंती करतो, या कथेला टाळ्यांची सर्वांनी साथ द्या असं मी विनंती करतो आणि धन्यवाद हवा. या ठिकाणी मी थांबतोय. धन्यवाद सर. अतिशय सुंदर असं कथाकथन झालेलं आहे. मी आयुष्यमान जी कांबळे सरांचं विशेष आभार मानतो. तसेच के.व्ही. सरवदे सरांनी देखील अतिशय उत्तम असं सादरीकरण केल्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो. या कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं प्रस्ताविक आयुष्यमान रवींद्र राजेगावकर सरांनी केलं, त्याबद्दल त्यांचे पण आभार मानतो. व सर्वांच्या अध्यक्षांच्या संमतीने हा कथाकथनाचा हा कार्यक्रम संपला असा मी जाहीर करतो. प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य नगरीत संपन्न होत असलेल्या तथागत गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि
जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने अर्थसत्ता न्यूजच्या वर्धापन दिनानिमित्ताने हे दुसरे बौद्ध साहित्य संमेलन या ठिकाणी संपन्न होत आहे. या सत्रात म्हणजे अतिशय फार नियोजन बघा की अखिल भारतीय साहित्य संमेलनात हे कार्यक्रम घेण्यासाठी 2-2 दिवस घालवतात, पण इथे मात्र एका दिवसभरामध्ये हे सर्व कार्यक्रम कशा पद्धतीनं नियोजन संपन्न करता येईल या विचारानं आज हे दिवसभराचं संमेलन दुसरे बौद्ध साहित्य संमेलन संपन्न होत आहे. या संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्ष आमचे स्नेही संजय घाडगे आणि सर्व मान्यवर ज्यांचा आता संजय घाडगे यांचा नुकताच अस्वस्थ वर्तमानाचा बर्मुडा ट्रायंगल हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. इथे किती गर्दी आहे हा प्रश्न नाही, हा विषय नाही, परंतु जे आहे ते अतिशय दर्दी मनानं इथे आपण सर्वजण उपस्थित आहोत. भाषण करणं सोपं आहे, बोलणं सोपं असतं, परंतु एक विचार घेऊन, एक विषय घेऊन, एक दिशा घेऊन त्या दिशेनं साहित्य संमेलन पार पाडणं हे अतिशय अवघड काम आहे. आणि म्हणून ही जी या संमेलनाच्या पाठीमागची जी सर्व भूमिका आहे याचे संयोजक असतील, स्वागताध्यक्ष असतील, हे सर्व मान्यवर यांनी खूप परिश्रमानं गेल्या अनेक दिवसापासून हा कार्यक्रम इथे संपन्न केलेला आहे. तेव्हा इथे उपस्थित असलेले डॉक्टर प्रशांत गायकवाड, स्वागताध्यक्ष चंद्रकांत शिंदे, अर्थसत्ताचे संपादक राजेंद्र कांबळे आणि सर्व मान्यवर यांचं मनापासून आपण कौतुक करूया. कारण घरात नसले कधी कणभर दाणे, घरात नसले कधी कणभर दाणे, तरी विचारांच्या जात्यासाठी गाऊ मनभर गाणे, गाऊ मनभर गाणे असं गाणं गाणारे हे आहेत. मी मगाशी म्हटलं की भाषण करणं सोपं आहे, पण हा मंच निर्माण करणं अतिशय अवघड काम आहे. साने गुरुजी असं म्हणाले की एक हात भू नांगरणे शतव्याख्यानाहून थोर, एक हात खादी विणणे मंत्र जपावून थोर. हा थोरपणा, हा विचारवंतांचा वारसा आपण इथे पुढे नेत आहोत. मी या कवी संमेलनाची सुरुवात, या कवी संमेलनाचे अध्यक्ष ज्यांचा विचार आणि गेयता ही काव्याला लाभलेले आहे, संजय घाडगे हे आपल्या एका कवितेनं या कवी संमेलनाची सुरुवात करतील. त्यातली काही मोजकी नावं आपण पाहतो. त्यातले नामदेव ढसाळ नावाचा एक फार मोठा कवी होऊन गेला आणि मला आता त्यांच्याच नावानं पुरस्कार दिला, नामदेव ढसाळ काव्य पुरस्कार. आता ते वाद सांगता आलं नाही त्यांना, तर तो भाग वेगळा आहे. तर सांगायचं मला हे आहे की कवितेनं काय होऊ शकतं. मी असं म्हणतो की कवितेनं जग जिंकता नाही आलं हरकत नाही, एखादं युद्ध जिंकता नाही आलं हरकत नाही, पण रणांगणावर लढणारा जो योद्धा आहे ना, त्या योद्ध्यासाठी कविता ही अस्त्र होऊन येते, ते अस्त्राचं काम करते, हे मान्यच करावं लागेल. आणि म्हणून आपली जनगणमन असेल, वंदे मातरम असेल, अशी काही गाणी ऐकताना अंगावर शहारे येतात. आता सकाळी बाल कलाकारांनी या ठिकाणी एक गीत लावलं होतं, वामनदादा कर्दळकर. वामनदादा महाकवी, लोककवी ज्याला म्हणावं, ज्यांची कविता सर्वसामान्याच्या खेडोपाड्यातल्या लोकांच्या सुद्धा ओठावर रेंगाळते, असा लोककवी वामनदादा कर्दळकर. त्यांची कविता, त्यांची गझल या ठिकाणी टेप रेकॉर्डवर लावली आणि मुलांनी किती सुंदर नृत्य या ठिकाणी केलं, अंगावर शहारे आले. मित्र, तुम्ही कुणी इथं असाल, मी होतो सकाळी 11 पासून बसलो. मी का सांगतो तुम्हाला, तर भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे दयाच्या न्यारेच टोक असते, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वाणीत भीम आहे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या मुलाचे सारेच चोख असते, वर्तन तुझ्या मुलांचे सारेच चोख असते. अंगावर शहारे आले. ही वामनदादाची कविता संगीतबद्ध केलेली
ऐकताना. तर हे 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 ताकद आहे, लक्षात ठेवा. ही शब्दांची ताकद आहे, ही गेयतेची ताकद आहे, ही कवितेची ताकद आहे. आणि मी कशासाठी सांगत आहे की दोन शब्द काहीतरी माझी बरीचशी मित्रमंडळी या ठिकाणी लिहिणारी आहे, पण आपण असं कुणाला खाजगीमध्ये एवढं सांगू शकत नाही. पण चला, अध्यक्षपदाची संधी मिळाली तर दोन शब्द काय चांगले सांगायला हरकत नाही. कारण कविता जगली पाहिजे मित्रांनो. तुम्ही कविता जगली तरच कविता तुमच्या भोवती, तुमच्या हृदयात वास करते, लक्षात ठेवा. अन्यथा कुठे नाही. आला पाऊस गेला पाऊस. आणि म्हणून मी असा हमेशा म्हणत असतो की कविता ही वीज आहे, तिला पकडायला जाणारे 99% होरपळले जातात. फार कमी मोजके जीव असतात की ज्यांच्या अंगाखांद्यावर कविता विराजमान होते. म्हणून कवितेकडे आपण फार चांगल्या दृष्टीने पाहिलं पाहिजे. वर्तन आणि ते सगळं चांगलं असलं पाहिजे. म्हणून आपण कवितेला नव्या जोमाने लिहिलं पाहिजे, नव्हा आपण तसं जगलं सुद्धा पाहिजे. म्हणून त्याच्यासाठी 4 ओळी आहेत, ते मी पुन्हा एकदा सादर करतो. शब्दांसाठी जुळणं, शब्दांसाठी मरणं. ज्यांनी ऐकलं नाही त्यांच्यासाठी फार आवश्यक आहे. शब्दांसाठी जुळणं, शब्दांसाठी मरणं. सांगा इतकं का सोपं असतं, कवी म्हणून जगणं. सांगा इतकं का सोपं असतं, कवी म्हणून सोपं नाही मित्र. वाटतं तितकं सोपी नाही कविता. शब्द अंगार, शब्द तलवार, काळजात घुसतात आरपार. शब्द अंगार, शब्द तलवार, काळजात घुसतात आरपार. पुन्हा पुन्हा रक्तबंबाळ होणं, रक्तबंबाळ व्हावं लागतं. पुन्हा पुन्हा रक्तबंबाळ होणं. सांगा इतकं का सोपं असतं, कवी म्हणून जगणं. सांगा इतकं का सोपं असतं, कवी म्हणून जगणं. तर हे कवितेचं रोपटं आपल्या हृदयात आपण सदैव जपावं. आणि कविता ही अशीच बहरत आणि फुलत राहो. खर तर कवितेनं मी मगाशी सांगितले त्याप्रमाणे युद्ध नाही जिंकता आलं हरकत नाही, पण त्या रणांगणावर लढणाऱ्या योद्ध्याला प्रेरणा देणार अस्त्र कविता नक्कीच होते. इतकी माहिती त्या कवितेची आहे. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला त्याप्रमाणे कविता ही आपण सर्वांनी छान लिहिली पाहिजे, छान जगली पाहिजे. आणि कवितेच्या गावाला आपण सर्व मिळून प्रवास केला पाहिजे. तर आता सरांनी ध्येय कवितेचा उल्लेख केलेला आहे. भारत तात्पुरते असं एक नाव आहे की संबंध महाराष्ट्रभर त्यांचं जागरण आता उल्लेख केला कोणीतरी. नावाचा आत्मचरित्र खूप सध्या असतो. असतो की आयुष्यभर एखाद्या गोष्टीचा जर आपण ध्यास घेतला तर कविता नक्कीच तुम्ही भविष्यात चांगले लेखक, चांगले कवी निर्माण होऊ शकतात. आणि फक्त संमेलनाच्या दिवशी एका चिठ्ठीवर कविता म्हणून वाचायची नाही, तर कविता खूप पुस्तकं वाचा, खूप पुस्तकं वाचली पाहिजे. मी आतापर्यंत किमान नाही तरी म्हटलं तरी 100 कवींची पुस्तकं वाचली असतील. नामदेव ढसाळ असतील, अरुण काळे कुणाला माहित आहे मला माहित नाही. नंतर आलेले लोक तुम्ही वाचा. अरुण काळे नाशिकचे. तर या लोकांचा आपण वाचल्याशिवाय आपल्याला काही लिहिता येणार नाही. आणि म्हणत आहे वाचा तर वाचा. तर एक मुक्त छंदाची कविता कशी असावी त्याचा एक ठेवतो आणि 4 ओळी गुणगुणणार आहे एका कवितेच्या. मी काय करू, कवी म्हणून जगायची हौस नाही मित्रा. माझ्यासह तुमच्यासाठी कविता ही. कवी म्हणून जगायची हौस नाही मित्रा, पण हा हृदयातला कणखरणारा अंगार कसा विजू तू सांग. कवी म्हणून जगायची हौस नाही मित्रा, पण हा हृदयातला कणखरणारा अंगार कसा विजू तू सांग. कुठे ठेवू कुणाच्या घरात दारात मनात की प्रेयसीच्या डोळ्यात. कुठे ठेवू कुणाच्या घरात दारात मनात की प्रेयसीच्या डोळ्यात. म्हणूनच मित्रा कविता मला माझी वाटते. म्हणूनच मित्रा कविता मला माझी वाटते. दुःखाश्रू पुसणारी माय वाटते. इथला अंधार गर्भ प्रकाश आम्हीच किती दिवस प्राशन करायचा. इथला अंधार गर्भ प्रकाश आम्हीच किती दिवस प्राशन करायचा आणि धुमसत राहायचा अहोरात्र. म्हणूनच मित्रा मी कर्णालाही शिव्या घालतो कधी कधी. म्हणूनच मित्रा
मी करणाराही शिव्या घालतो कधी कधी आणि एकलव्याची गुरुदक्षिणा माझ्या हृदयात अंगार पेटवते आणि एकलव्याची गुरुदक्षिणा माझ्या हृदयात अंगार पेटवते. हे स्पंदनाचे जलसे उरातले, हे स्पंदनाचे जलसे उरातले, कुठवर गौरू गौरू गायचे. हे स्पंदनाचे जलसे उरातले, कुठवर गौरू गौरू गायचे. एक दिवस माझ्या हाती लेखणी ऐवजी शस्त्र येईल. एक दिवस माझ्या हाती लेखणी ऐवजी शस्त्र येईल, तेव्हा पुन्हा बुद्ध असेल. आता कधी बुद्ध हसला होता इथं दान करायची काय? ज्यावेळेस इंद्रामाईने आपल्या अणुस्फोट घडवला आणि सगळ्या पेपरला जळत होतं तेव्हा आणि बुद्ध हसला. बरोबर आठवतं का कुणाला? पहा, मी संदर्भ तिथे घेतलेला आहे. बरोबर आहे का? एक स्पंदनाचे जलसे उरातले, कुठवर गौरू गौरू गायचे. एक दिवस माझ्या हाती लेखणी ऐवजी शस्त्र येईल. एक दिवस माझ्या हाती लेखणी ऐवजी शस्त्र येईल, तेव्हा पुन्हा बुद्ध असेल. तेव्हा पुन्हा बुद्ध असेल. मग तूच सांग मी काय करू. मग तूच सांग मी काय करू. मग तूच सांग मी काय करू. बदचाल बगड्यानो राजहंसास छळू नका. सांगून संत गेले मीही तुम्हास सांगते. सांगून संत गेले मीही तुम्हास सांगते. जातीत जाती पातीच्या माणसास दळू नका. माणसास दळू नका. परिवर्तनाची कविता आपल्या समोर ठेवते. बौद्ध साहित्य संमेलनाची ही जे विचाराचं झाड आहे, जयंतीचा ढोलामध्ये जयंत्या साजरा करण्यापेक्षा जर विचारांचे झाड जर आता संमेलनामधून लावले गेले तर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा बुद्ध असतील यांनी सांगितलेली शिकवण आपल्याला अंमलात आणायला उशीर लागणार नाही. अशाच आपल्या सर्वांना साक्षी ठेवून मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही प्रश्न आपल्या जातीय व्यवस्थेबद्दल सांगू इच्छिते आणि या पृथ्वी तलावर पुन्हा जन्म घेण्याची विनंती सुद्धा या कवितेमधून मी करत आहे. अगदी शक्तीवर सांगते बाबासाहेब, अगदी शक्तीवर सांगते बाबासाहेब, आम्हीच तुम्हाला बदनाम केलंय. अगदी शक्तीवर सांगते बाबासाहेब, आम्हीच तुम्हाला बदनाम केलंय. मात्र आता वेळ आली आहे जागण्याची. मात्र आता वेळ आली आहे जागण्याची. बाबासाहेब तुम्ही आम्हाला समतेचे मार्ग दिलात. बाबासाहेब तुम्ही आम्हाला समतेचे मार्ग दिलात. हे जग आता पूर्वीसारखी सत्यशील राहिलं नाही. हे जग आता पूर्वीसारखं सत्यशील राहिलं नाही. तुमच्या देशातली माणसं आता माणसं राहिली नाही. तुमच्या देशातील माणसं आता माणसं राहिली नाही. प्रज्ञाशील करुणेलाही आता बंडखोरीची लाच आहे. प्रज्ञाशील करुणेलाही इथे बंडखोरीची लाच आहे. बुद्ध विहाराकडे निघाली भ्रष्ट पुढाऱ्यांची टोळी आहे. बुद्ध विहाराकडे सुद्धा निघाली आहे भ्रष्ट पुढाऱ्यांची टोळी आहे. भाकरीत चंद्र पाहणाऱ्या माझ्या मायबापानो, भाकरीत चंद्र पाहणाऱ्या माझ्या मायबापानो, तुम्ही हताश होऊ नका. माकडाच्या हातात कोलीत आता मात्र देऊ नका. भाकरीत चंद्र पाहणाऱ्या माझ्या मायबापानो, तुम्ही हताश होऊ नका. माकडाच्या हातात मात्र आता कोलीत देऊ नका. बाहेरच्या देशात तुमच्या विचारांच्या जोरावर, बाहेरच्या देशात तुमच्या विचारांच्या जोरावर जग जिंकण्याची तयारी होते. बाबासाहेब तुमच्या विचारावर जग जिंकण्याची तयारी होते बाहेरच्या देशात आणि मग आमच्या देशात मात्र आम्हाला आमच्या स्वातंत्र्याची भीक मागावी लागते. म्हणजे आमच्याच देशात आम्हाला आमच्या स्वातंत्र्याची भीक मागावी लागते. आम्ही तुमचा जय जयकार करतो, उत्सव साजरे करतो. आम्ही तुमचा जय जयकार करतो, उत्सव साजरे करतो. दुसऱ्या क्षणी एकमेकाची वैरी होतो. बाबासाहेब तुमचा जन्म इथे झाला म्हणून काय झालं? बाबासाहेब तुमचा जन्म इथं झाला म्हणून काय झालं? दिव्याखाली अंधार असतोच ना. दिव्याखाली अंधार असतोच ना. बीज निकृष्ट की आमच्याच मातीचा दोष. बीज निकृष्ट की आमच्याच मातीचा दोष. आम्हाला काहीच कसं कळत नाही. आम्हाला काहीच कसं कळत नाही. वाघिणीचे दूध पिऊन छावे माकडासारखे वागतात. वाघिणीचं दूध पिऊन छावे माकडासारखे वागतात. ग्रंथालय ऐवजी बार मध्ये रात्री लागल्या जातात.
ग्रंथालय ऐवजी रात्री बारमध्ये लागल्या जातात. स्वाभिमान विसरून दारोदारी भीक मागतात. स्वाभिमान विसरून दारोदारी भीक मागतात तेव्हा लक्ष घाव होतात बाबासाहेबांच्या हृदयावर. तेव्हा लक्ष घाव होतात बाबासाहेबांच्या हृदयावर. माझ्या अवतीभोवती असलेली माणसंही त्यावेळी माझ्या अवतीभोवती असलेली माणसंही लाचार आणि फितूर झालेली मला दिसतात. त्यावेळी माझ्या अवतीभोवती असलेली माणसंही लाचार आणि फितूर झालेली दिसतात. हे सगळं पाहून माझं मनही खिन्न होतं. क्षितिजाला डंख मारणारे पायही थकून जातात. तेव्हा मला असं वाटतं या जगाला ओरडून सांगावं असं वाटतं, गर्भावरच संसार करा आणि वाढवा आपल्या उदरात एक एक बुद्ध आणि एक एक बाबासाहेब आंबेडकर. तेव्हा या जगाला मला असं ओरडून सांगावं वाटतं की आता गर्भाचा संस्कार करा आणि आपल्या उदरातच वाढवा एक एक बुद्ध आणि एक एक बाबासाहेब आंबेडकर. आणि अंधाऱ्याला जाळण्यासाठी आणि झोपडीत प्रकाश येण्यासाठी आणि गरिबाचं दुःख जाळण्यासाठी असेच पाळणे हलावेत घरोघरी. धन्यवाद. विचार बोलण्यापेक्षा विचार कृतीत आणला पाहिजे ही भावना दर्शना देशमुख यांनी आपल्या कवितेमध्ये व्यक्त केली. छाती जगाची फाटली बाबा, छाती जगाची फाटली बाबा, माया जगाची आटली बाबा. छाती जगाची फाटली बाबा, माया जगाची आटली बाबा. अशी श्रद्धांजली आम्ही पाहिली नाही. टेबलाखाली निघाली रिकामी बाटली बाबा, रिकामी बाटली बाबा. याच भावनेनं यानंतर प्रफुल्ल धामणगावकर. कवी संमेलनाचे अध्यक्ष संजयजी घाडगे यांच्या सुंदर कवितेवरच्या अधिवेशनामुळं मला MA चा क्लास आठवला मराठीचा बऱ्याच दिवसानंतर. बौद्ध साहित्य याच्या निमित्ताने मी एक बुद्धावरची कविता आपल्या पुढे ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे मी काय म्हणतो. माणसाला छळणारा हंगाम मी जाळावा म्हणतो. माणसाला छळणारा हंगाम मी जाळावा म्हणतो. माणसाच्या मनामनात बुद्ध पेरावा म्हणतो. जुलमांच्या झळांनी होरपळत्या जीवांना, जुलमांच्या झळांनी होरपळत्या जीवांना दीक्षा संघर्षाची द्यावी म्हणतो. मातीच्या कणाकणात हिरवळ कारुण्याची फुलवावी म्हणतो. मातीच्या कणाकणात हिरवळ कारुण्याची फुलवावी म्हणतो. फोपावले जरी अन्यायाचे काटेरी झाड, फोपावले जरी अन्यायाचे काटेरी झाड, शस्त्र विवेकाचे चालवावे म्हणतो. पिसाळल्या मस्तवाद जात्यांना द्रोहा कबीराचा शिकवावा म्हणतो. माणसाच्या हिरव्या स्वप्नकुंभांना, माणसाच्या हिरव्या स्वप्नकुंभांना दोष जीवन सत्वाचे पाजवावे म्हणतो. गळफासात लटकत्या जीवाला पत्ता बळीचा विचारावा म्हणतो. सोसाट्यानं सुटलेले कर्मकांडाचे वारे, सोसाट्यानं सुटलेले कर्मकांडाचे वारे थोडेसे आता थांबवावे म्हणतो. इथून तिथून सगळ्यांना ज्योतिबा पुन्हा सांगावा म्हणतो. इथून तिथून सगळ्यांना ज्योतिबा पुन्हा सांगावा म्हणतो. जय हिंद. वा. यानंतर 5 कवी मंचावरती येतील. पंढरी बनसोडे, मीना घुमे आहेत नाही, गोविंद गारकर नाहीत, रामदास कांबळे, उषा भोसले, दिलीप गायकवाड, नयन राजमाने, प्रदीप कांबळे, पांडुरंग वाघमारे आणि सरोज गायकवाड. पंढरी बनसोडे
उषा भोसले, दिलीप गायकवाड, पांडुरंग वाघमारे, प्रदीप कांबळे, सरोज गायकवाड, नयन राजमाने. तेव्हा पंढरी बनसोडे हे आपली कविता सादर करतील. माझ्या कवितेचे शीर्षक आहे मंदी. देश गेला आता मंदीच्या खाईत, देश गेला आता मंदीच्या खाईत, बेरोजगार झालो मी मंदीच्या लाटेत. देश गेला आता मंदीच्या खाईत, बेरोजगार झालो मी मंदीच्या लाटेत. सापडलो मी बेकारीच्या विळख्यात, सापडलो मी बेकारीच्या विळख्यात, मनुवादाच्या या विषारी दंशात. सापडलो मी बेकारीच्या विळख्यात, मनुवादाच्या या विषारी दंशात. स्वप्नांची राग रांगोळी झाली, स्वप्नांची राग रांगोळी झाली, नाही नोकरीची आता कसली आशा. स्वप्नांची ही राग रांगोळी झाली, नाही नोकरीची आता कसली आशा. दिला तुम्ही देश व्यापाराच्या हातात, दिला तुम्ही देश व्यापाराच्या हातात, लोकशाहीच्या नावे हुकुमशहाच्या हातात. दिला तुम्ही देश व्यापाराच्या हातात, लोकशाहीच्या नावे हुकुमशहाच्या हातात. सतत इथे दडपशाही दिसते, सतत इथं दडपशाही दिसते, कसली आहे हडपशाही दिसते. सतत येथे दडपशाही दिसते, कसली आहे हडपशाही दिसते. कसली आहे गुंडशाही, कसली आहे गुंडशाही, खरी ही तर कसली आहे झुंडशाही, खरी ही तर गुंडशाही दिसते. आपल्याच लोकांच्या हितसंबंधाची उजळणी, आपल्याच लोकांच्या हितसंबंधाची उजळणी, जाती धर्मात ही कसली फाळणी. आपल्याच लोकांच्या हितसंबंधाची उजळणी, जाती धर्मात ही कसली फाळणी. जागे व्हा तुम्ही, सज्ज व्हा तुम्ही, जागे व्हा तुम्ही, सज्ज व्हा तुम्ही, लोकशाहीला तारण्यास. जागे व्हा तुम्ही, सज्ज व्हा तुम्ही, लोकशाहीला तारण्यास, मनुवादास गाडण्यास. फुले शाहू आंबेडकरास आठवण्यास, फुले शाहू आंबेडकरास आठवण्यास. सत्याच्या वाटेवर चालल्यास, सत्याच्या वाटेवर चालल्यास, फुले शाहू आंबेडकरास आठवण्यास. सत्याच्या वाटेवर चालल्यास, सत्याच्या वाटेवर चालल्यास. धन्यवाद. खरं तर मंदीची लाट किंवा ही व्यवस्थाच आपली विचित्र दिशेनं जाते आहे की चिंध्या पांघरून सोने विकायला बसलो तेव्हा सोने विकता विकेना, आणि सोने पांघरून चिंध्या विकायला बसलो तेव्हा गर्दी हटता हटेना. असं एकंदरीत. मी यानंतर उषा भोसले आपली कविता सादर करतील. नमस्कार. बाबासाहेबांनी पेरून ठेवलेलं बीज खरं तर फळायला अजून खूप वेळ आहे, अजूनही नीट फळलं नाहीये. तरी पण आम्ही स्त्री आमच्या परीने थोडासा प्रयत्न करतो. त्यावरचं हे काव्य. कवितेचं शीर्षक आहे उगवण्यासाठी. माहित आहे ग तुला, माहित आहे ग तुला, हळदी कुंकवाने कधी सौभाग्य फुलणार नाही. माहित आहे ग तुला, हळदी कुंकवाने कधी सौभाग्य फुलणार नाही. तरीही अंतर आत्म्यातून प्रतीके जपतेस घरपणाचे. तरीही अंतरात्म्यातून प्रतीके जपतेस घरपणाचे. माहित आहे ग तुला, माहित आहे ग तुला, फुलांनी सजवून दगडातला देव बोलणार नाही. माहित आहे ग तुला, फुलांनी सजवून दगडातला देव बोलणार नाही. तरीही सुगंधी श्वासाने, तरीही सुगंधी श्वासाने सजीवपण जपतेस सृष्टीचं. माहित आहे ग तुला, माहित आहे ग तुला, उपास तापास करून तना मनाची शक्ती कोणी बहाल करणार नाही. माहित आहे ग तुला, उपास तापास करून तना मनाची शक्ती कोणी बहाल करणार नाही. तरीही अंतरीच्या शक्तीला आवाहन करतेस, तरीही अंतरीच्या शक्तीला आवाहन करतेस कुटुंबासाठी आणि कुटुंबासाठी.
माहित आहे ग तुला, माहित आहे ग तुला ओटी भरून स्त्रीत्वाची, माहित आहे ग तुला ओटी भरून स्त्रीत्वाची, दुःख काळजाचे भरणार नाही. माहित आहे ग तुला ओटी भरून स्त्रीत्वाची, दुःख काळजाचे भरणार नाही. तरीही शतकोटीचं बीज, तरीही शतकोटीचं बीज अंतरात रुजवतेस, तरीही शतकोटीचं बीज अंतरात रुजवतेस. उगवण्यासाठी, उगवण्यासाठी आणि फक्त उगवण्यासाठी. धन्यवाद. वा, इथली संस्कृती आणि त्याच्या पाठीमागची भूमिका आणि त्यातून आपण कुठल्या दिशेनं जायचा हा संदेश ही कवयित्री देते. यानंतर दिलीप गायकवाड आपली कविता सादर करतील. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. माझ्या कवितेचं नाव आहे गद्दार झाले. त्यांचंच नाव आहे ते. लास्ट घे. बा भीमाच्या जीवावर, बा भीमाच्या जीवावर लोक किती गब्बर झाले, बा भीमाच्या तत्वाले लोक किती गद्दार झाले. नीच रूढी परंपरा, नीच रूढी परंपरा जुगारून बुद्धाचा धम्म दिला, पुन्हा चिटकून राहिले लोक किती गद्दार झाले. त्रिशरण पंचशील 22 प्रतिज्ञा, त्रिशरण पंचशील 22 प्रतिज्ञा बुद्ध विहारी बोलते, घरी देवाला पूजते, लोक किती गद्दार झाले. काळ्या रामाचं दार उघडले समान हक्कासाठी, काळ्या रामाचं दार उघडले समान हक्कासाठी, अंधश्रद्धेला बळीच पडले लोक किती गद्दार झाले. माय बाप बहीण भाऊ, माय बाप बहीण भाऊ, बायको नवरा प्रेम जिवाळा, नाते सगळे विसरून गेले लोक किती गद्दार झाले. बौद्ध स्थळ पाहून आले, बौद्ध स्थळ पाहून आले म्हणून वंदना घरी घेतली, बिराणीच्या पंक्ती टाकले लोक किती गद्दार झाले. काँग्रेस हे जलचं घर आहे, काँग्रेस हे जलचं घर आहे. बाप भीमराव सांगून गेले, आगीत मारायला आपलेच गेले लोक किती गद्दार झाले. भिंतीवर लिहून ठेवारे राजकर्ती जमात बनायचं म्हणून, इथे कुणीच नाही लिहिलेले लोक किती गद्दार झाले. शिका संघटित व्हा, शिका संघटित व्हा गड्यानो, संघर्ष तुम्ही करा रे, एकी सोडून बेकीच मेले लोक किती गद्दार झाले. वंचिताचा न्याय देण्या आला सूर्यपुत्राचा लेख, वंचिताला न्याय देण्या आला सूर्यपुत्राचा लेख, विचारवंताने नाव ठेवले लोक किती गद्दार झाले, लोक किती गद्दार झाले. धर्मगुरूने धम्म सांगितले, दिलीप कवीने काव्य बनले, श्रोत्याने ऐकणे सोडून दिले लोक किती गद्दार झाले, लोक किती गद्दार झाले. बा भीमाच्या जीवावर लोक किती गब्बर झाले, बा भीमाच्या तत्वाले लोक किती गद्दार झाले, लोक किती गद्दार झाले, लोक किती गद्दार झाले. जय भीम. यानंतर प्रदीप कांबळे. हॅलो, नमो बुद्धाय, जय भीम, जय कविता. मी माझ्या कवितेची सुरुवात करत आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे संसद गाठलाय. सत्ता हातात येतात
राष्ट्रवादाचा पाझर सुटलाय र, देशाची संपत्ती मित्रांना वाटत सुटलाय र, स्वतः हातात येतात. राष्ट्रवादाचा पाझर सुटलाय र, देशाची संपत्ती मित्रांना वाटत सुटलाय र. कवी कल्पना करताना, कवी कल्पना करताना माझा कंठ दाटलाय र, माझा कंठ दाटलाय र. स्वतः हातात येतात. राष्ट्रवादाचा पाझर सुटलाय र, देशाची संपत्ती मित्रांना वाटत सुटलाय र. उद्योगपतीने या देशाचा खजिना लुटलाय र, स्वतः हातात येतात. राष्ट्रवादाचा पाझर सुटलाय र. जातीयतेनं माणूस माणसातून विटलाय र, जम्बूद्वीप सारा मनवाद्यांना विटलाय र, जम्बूद्वीप सारा मनवाद्यांना विटलाय र. स्वतः हातात येतात. राष्ट्रवादाचा पाझर सुटलाय र, देशाची संपत्ती मित्रांना वाटत सुटलाय र. ईव्हीएमच्या माध्यमातून, ईव्हीएमच्या माध्यमातून संसद गाठलाय र, देशाची संपत्ती मित्रांना वाटत सुटलाय र. तीर्थक्षेत्रामधून, तीर्थक्षेत्रामधून बहुजनांना लुटलेला खजिना साठलाय र, स्वतः हातात येतात, स्वतः हातात येतात. राष्ट्रवादाचा पाझर सुटलाय र. धन्यवाद. यानंतर पांडुरंग वाघमारे. सप्रेम देवी, आज 10 मे श्री बाळासाहेब आंबेडकरांचा वाढदिवस. हा फोटो पाहिला बाळासाहेबांचा दिसत असेल तर, बुद्धाजवळ पहुडले बाळासाहेब, त्यांच्यावर कविता केली मी. कवितेचं नाव आहे आम्ही आमच्या वाघासोबत आहोत. बुद्धाजवळ पहुडलेला राजा पाहिला, बुद्धाजवळ पहुडलेला राजा पाहिला, मन कसं ओशाळलं, स्वतःचीच लाज वाटली. बुद्धाजवळ पहुडलेला राजा पाहिला, मन कसं ओशाळलं, स्वतःचीच लाज वाटली. कारण मी झोपतोय बिनधास्त, कारण मी झोपतोय बिनधास्त, आरामात मऊ मखमली गादीवर. बायको मुलांशी बिलगुन, बायको मुलांशी बिलगुन, कारण ना चिंता कशाची ना भीती कोणाची, ना चिंता कशाची ना भीती कोणाची. स्वप्नवत जगतोय स्वतःच आयुष्य सुंदर बनवण्यासाठी, स्वप्नवत जगतोय स्वतःच आयुष्य सुंदर बनवण्यासाठी. मला माहीतच नाही, मला माहीतच नाही माझा वर्तमान सुंदर आहे, पण पोरांचं भविष्य धोक्यात. मला माहीतच नाही की माझा वर्तमान सुंदर आहे, पण पोरांचं भविष्य धोक्यात. श्रद्धेय बाळासाहेबांना पाहिलं की वाटतं, श्रद्धेय बाळासाहेबांना पाहिलं की वाटतं, भूतकाळातला आमचा बाप पुन्हा जन्मालाय फक्त आमच्या उद्धारासाठी. भूतकाळातला आमचा बाप पुन्हा जन्मालाय फक्त आमच्या उद्धारासाठी. आम्ही मात्र बैमान घोडे, आम्ही मात्र बैमान घोडे, त्यांची सोबत करत नाही कधीच. आम्ही मात्र बैमान घोडे, त्यांची सोबत करत नाही कधीच. सत्ताधाऱ्यांच्या दावणीची बैल असल्यागत, सत्ताधाऱ्यांच्या दावणीची बैल असल्यागत चरत असतो त्यांच्या तोरणात. अरे अरे कुत्र सुद्धा इमानदार असत, कुत्र सुद्धा इमानदार असतं आमच्यापेक्षा. मालकाच्या संबंधातील सगळ्यांना ओळखत असत. अरे कुत्र सुद्धा इमानदार असतं आमच्यापेक्षा, मालकाच्या संबंधातील सगळ्यांना ओळखत असतं. आम्ही मात्र आमच्याच उद्धारकर्त्या बापाच्या कुटुंबाला बैमान असतो. आम्ही मात्र आमच्याच उद्धारकर्त्या बापाच्या कुटुंबाला बैमान असतो. लक्षात ठेवा, अजूनही वेळ गेली नाही. लक्षात ठेवा, अजूनही वेळ गेली नाही. बघा एकदा
बघा एकदा बुद्धाच्या कुशीत लीन झालेला आमचा वाघ. बघा एकदा बुद्धाच्या कुशीत लीन झालेला आमचा वाघ डरकाळी फोडण्याच्या तयारीत आहे. दाखवून द्या या प्रस्थापित युद्धभूमीत, या दाखवून द्या या प्रस्थापितांना युद्धभूमीत आम्ही आमच्या वाघासोबत आहोत, आम्ही आमच्या वाघासोबत आहोत. धन्यवाद. यानंतर नयन राजमानी. किती राहिले आता? आता हे शेवटचं कोण आहे तिचे विचारू एकदा. पैसे भेटले. हा? छगन गोटे नाव, शिला कुलकर्णी. उद्या होईल पुन्हा नाही, रांगोळी पाच वेळा नाव घेतलं. उद्या होईल पुन्हा रांगोळी घरांची. सुरू झाली चर्चा पुन्हा युद्धाची. सुरू झाली चर्चा पुन्हा युद्धाची. बांधावयाच्या होत्या मंदिरी आणि मशिदी. बांधावयाच्या होत्या मंदिर आणि मशिदी. इथं तर बांधली हडगीच पिढ्यांची. इथे तर बांधली हडगीच पिढ्यांची. जळलेल्या घराची राख प्रश्न करते. जळलेल्या घराची राख प्रश्न करते. कशी पारख करावी माणसांनी माणसांची. कशी पारख करावी माणसांनी माणसांची. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर पुढचे जे 5 कवी आहेत, हां, तर तहसीन सय्यद, नम्रता धडे, रुचा पत्की, छगन घोडके, शिला कुलकर्णी, रमेश हनुमंते. बसा. तहसीन सय्यद या आपली कविता सादर करतील. डोक्यावरच्या प्रतिष्ठेचा मुकुट माझ्या हा रुतबा संविधानानेच मिळाला आहे. डोक्यावरचा प्रतिष्ठेचा मुकुट माझ्या हा रुतबा संविधानानेच मिळाला आहे. हा सन्मान ही मला तुझ्या संविधानानेच मिळाला आहे. इतरांना जो मिळाला आहे तो नशिबाने मिळाला आहे. इतरांना जो मिळाला आहे तो नशिबाने मिळाला आहे. आम्हाला तर नशीब ही तुझ्या संविधानानेच मिळाले आहे. जय भीम, नमस्कार, सलाम, आदाब. मी सय्यद तहसील, लातूर आपल्या पुढे एक कविता स्वरचित सादर करत आहे. त्या अगोदर आज मदर डे आहे. सर्वांना मदर डेच्या शुभेच्छा. माझ्या कवितेचं शीर्षक आहे माणूस म्हणून जगा. बाबासाहेबांनी सर्वांना संदेश दिलेला आहे. त्यापैकी मी काही संदेश जे आहेत त्यांचे ते आपल्यासमोर मांडत आहे. उत्सव आहे, उत्सव आहे, उत्सव आहे भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकाराच्या जन्माचा उत्सव आहे, उत्सव आहे, उत्सव आहे. न्याय समता स्वातंत्र्य बंधुता. न्याय समता स्वातंत्र्य बंधुता शिकवण देणाऱ्या या भीमाच्या जन्माचा उत्सव आहे, उत्सव आहे, उत्सव आहे. जातीयतेचे विषमतेचे सोसुनी चटके घर संसार सोडुनी ज्ञानाचा डोंगर
स्वाधीच्या बेड्यात जखडलेल्यानं दिला महामंत्र शिका संघटित भान संघर्ष करा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा माणूस म्हणून स्वाभिमानाने 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 तुम्हा आम्हा जगण्याचा इनाम दिला उत्सव आहे क्रांतिकारी बाबासाहेबांच्या जन्माचा उत्सव आहे दलितांसाठी स्त्री शिक्षणासाठी कामगारांच्या हक्कासाठी शोषित वंचितासाठी तळमळणारा समतेचा लढा देणारा समतेचा लढा देणारा लढवैया लढवैया अशा या योद्ध्याच्या जन्माचा उत्सव आहे विविधतेने नटलेल्या या भारत देशाला एका सूत्रात बांधूनी संविधान नटविले स्वातंत्र्यता समता न्याय बंधुता स्वातंत्र्य समता न्याय बंधुता या मौल्यवान अलंकाराने उत्सव आहे एकात्मतेची ज्योत पेटवणाऱ्या महामानवाच्या जन्माचा उत्सव आहे घराघरात विकासाची बीज पेरणारा ज्ञानाचा प्रखर प्रकाश भीमा माझा नवपिढीच्या तरुणासाठी संदेश बालगोपाला